केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेरमध्ये कडलक इन्व्हेस्टमेंट यांच्या वतीनं विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळा पार पडली. तर या कार्यशाळेला संगमनेर आणि परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं. सहभागींनी आर्थिक नियोजन, संपत्ती निर्मिती आणि आर्थिक जागृती या विषयांवरील माहितीपूर्ण सत्राचा लाभ घेतला. या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन सुरत येथील प्रसिद्ध प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ता आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ पलक शाह यांनी केलं. त्यांनी सोपी भाषा, व्यावहारिक उदाहरणं आणि दैनंदिन जीवनातील दाखल्यांच्या माध्यमातून आर्थिक शिस्त, ध्येय आधारित गुंतवणूक, महागाईचा परिणाम, चक्रवाढ व्याजाची ताकद, बाजारातील चढउतार, पद्धतशीर गुंतवणूक, वारसा नियोजन, मृत्यूपत्राचं महत्त्व, विश्वासू आर्थिक सल्लागाराची भूमिका आणि प्रत्येक व्यक्तीतील आर्थिक क्षमता ओळखण्याचं महत्त्व यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ओमप्रकाश सिक्ची यांच्या हस्ते झालं. यावेळी व्यासपीठावर एनजे वेल्थचे विभागीय प्रमुख विक्रमसिंह परदेशी, ज्येष्ठ लेखापरीक्षक सोपानराव देशमुख, कडलक इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलक, आदित्य कडलक तसेच उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलक यांची उपस्थिती होती. यावेळी उद्घाटक डॉक्टर ओमप्रकाश सिक्ची यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हसे यांच्या हस्ते पार पडला. तर प्रमुख वक्ते पलक शहा यांचा सत्कार उद्योजक सुदीप वाकळे यांनी केला. विश्वासार्ह संपत्ती व्यवस्थापन सेवेची 2 दशकं कडलक इन्व्हेस्टमेंटनं पूर्ण केली आहेत. व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा टप्पा 200 कोटींच्या पुढे नेणं आणि मासिक SIP बुक 2 कोटी रुपयांहून अधिकच्या टप्प्यावर नेणं, या निमित्तानं या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं. हे सत्र 2 तासाहून अधिक काळ चाललं, तरी एकही उपस्थित व्यक्ती सभागृहातून बाहेर गेली नाही. सादरीकरणादरम्यान सांगितलेल्या प्रत्येक व्यावहारिक उदाहरणाला सर्वांनीच उत्साहानं प्रतिसाद दिला आणि ते संपूर्ण वेळ सक्रियपणे सहभागी राहिले. 2007ला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आर्थिक नियोजन या क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल टाकलं आणि आज 2026ला 200 कोटींच्या असेट ॲज अ कडलक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही सांभाळत आहोत आणि महिन्याला 2 कोटींची SIP बुक करण्याचं भाग्य हे सर्व ज्यांच्यामुळं लाभलं ते तुम्ही सर्वजण. आणि तुमच्या समवेत जर हा सोहळा करायचा नाही तर मग कोणाबरोबर करायचा? अगदी 2022 मध्ये जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण आदित्यचंही चालू होतं तर त्या गोष्टी तो बघत होता, हे बाळकडून त्याला मिळत होतं आणि हळूहळू त्याची आवड वाढत राहिली आणि तो सुद्धा आर्थिक नियोजन क्षेत्रामध्ये प्रवेश करता आलेला आहे. त्याने प्रवेश करतानाच 2022 मध्ये जे संपूर्ण जगामध्ये प्रतिष्ठेचं मानलं जातं $1 मिलियन राऊंड टेबल हा जो प्रतिष्ठेचा अवॉर्ड आहे तो पहिल्याच वर्षी अचीव केला. दुसऱ्या वर्षी तो एकाच वर्षामध्ये MMP झाला, म्हणजे COT म्हणतात त्याला, कोर्ट ऑफ द टेबल. जगातल्या लाईफ इन्शुरन्स एजंट पैकी फक्त 0.5% लोक याला क्वालिफाय होतात. ते प्रतिष्ठेचा अवॉर्ड सुद्धा त्याला प्राप्त झालं. यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळे जे पुण्यही आहे, मला असं वाटतं की माझे जे परमेश्वर आहे, माझे आई वडील, अक्का आणि दादा, त्यांच्या पुण्याची शिदोरी असल्याशिवाय आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे यश मिळणं हे कदापि शक्य नाहीये. म्हणून मी तुमच्याविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. अध्यात्म जर असेल तर आपल्या जीवनामध्ये संतुलित किंवा बॅलन्स आपलं लाईफ होऊ शकतं आणि म्हणून अध्यात्म ही 3 मूल्ये आम्ही स्वीकारली आणि आमच्याही जीवनात ट्रेमेंडस बदल झाला, खूप मोठा शिफ्ट आला आणि व्यवसायही आपोआप ग्रो झाला, हे मी अगदी या ठिकाणी नमूद करतो. या सगळ्या प्रवासामध्ये आपण दिलेले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी प्रचंड मौल्यवान आहे. माझं कुटुंब, माझी पत्नी वृषाली हिनं प्रत्येक क्षणामध्ये मला अतिशय चांगली साथ दिली
आणि खरं तर तीच लक्ष्मी आहे आणि त्या निमित्तानंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. माझी मुलगी धनश्री आणि आदित्य यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये साथ दिलेली आहे. माझा जो स्टाफ आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब माझा व्यवस्थापक शुभम, व्यवस्थापक सूरज आता माझा जो पेट्रोल पंप आहे श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम तिथं तो जबाबदारी पार पडतोय. पुणे नाशिक हायवेला माळवाडी म्हणून आहे, मुंबईला आपण वळतो त्या ठिकाणी इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आपण सुरू केलेला आहे, त्या ठिकाणी तो सूरज व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. त्यानंतर अर्चना मॅडम असतील, स्वाती मॅडम असेल, मानसी असेल, मयुरी असेल, प्रतीक्षा असेल, आता नवीन आलेली आकांक्षा असेल, प्रियंका आणि दर्शन यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं एवढं सुंदर व्यवस्थित नियोजन केलंय. मी अजिबात मला त्यांनी पाहू दिलं नाही, त्यांना सगळं श्रेय जातं. आत्ता आदित्याच्या बाबत मी असं बोलेल की पुढची पिढी थोडीशी एक्स्ट्रा पाहिजे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि भारतातील सगळ्यात अवघड अशी जी परीक्षा आहे, या ठिकाणी देशमुख सर बसलेले, त्यांना माहिती आहे, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. भारतामध्ये आता तुम्ही गुगल जर केलं आणि CFP पॉप्युलेशन इन इंडिया असं जर टाकलं तर त्याचा आकडा येतोय 3600. त्याचे 4 लेवल आहेत, पैकी आदित्य 2 लेवल पासआउट झालेला आहे. म्युच्युअल फंड ही गोष्ट फार कमी लोकांना त्यावेळेस माहिती होती. म्हणजे आमच्या नाशिकमध्ये पण त्यावेळेस म्युच्युअल फंडचं काम करायला लोक फार कमी होते आणि त्यावेळेस संगमनेरसारख्या सिटीमधनं 19 वर्षापूर्वी कोणतरी आमचा पत्ता शोधत मला म्युच्युअल फंडचं काम करायचं आहे हे करण्यासाठी कडलक सर आमच्या ऑफिसमध्ये आले होते. तर तो माझ्यासाठी तोच पहिला मोठा धक्का होता की म्युच्युअल फंड अशी गोष्ट की अजूनपर्यंत त्यावेळेस इंडियामध्ये जास्त माहिती पण नव्हती आणि लोकांना त्याचं जास्त डिमांड पण नव्हती. त्यावेळेस कडलक सरांनी येऊन मला एक्झाम द्यायची आहे आणि मला कशा प्रकारे काम चालू करता येईल हे मला विचारणं तेच माझ्यासाठी खूप सुखद धक्का होता त्यावेळेस. राईट, म्हणजे MP आत्ता म्हणतं आहे की म्युच्युअल फंड सही आहे, बट माझ्यामध्ये कडलक सरांनी त्यावेळेस ओळखलं होतं की म्युच्युअल फंड खरंच सही आहे आणि ते किती सही आहे हे त्यांनी त्यांच्या ओव्हरऑल केलेल्या प्रगतीने दाखवून दिलं आहे की जवळजवळ 2000 फॅमिलीज जे आहे ते आज आर्थिक समृद्धीकडे त्यांनी आजपर्यंत मागच्या 19 वर्षामध्ये त्या फॅमिलीला आर्थिक समृद्धीकडे पर्यंत आणलं आहे. आणि असं पण नाही की ते फुल टाईम याच्यात होते, त्यांचे पत्रकारिता, त्यांचा जॉब प्लस त्यांचं लिखाण या सगळ्या गोष्टी करता करता त्या ह्या गोष्टी करत होते. म्हणजे कधी कधी आम्हाला प्रश्न पडायचा की सकाळी 5 वाजता त्यांचा दिवस चालू व्हायचा आणि रात्री 11पर्यंत त्यांचा दिवस असायचा आणि या पूर्ण याच्यामध्ये त्यांना कधी पण फोन करा तेवढाच उत्साह आणि तेवढाच तन्मयतेने आणि तत्परतेने त्यांनी कामाच्या कुठल्याच गोष्टीला ते नाही म्हटले नाही ॲक्च्युली. आणि आज जे काही 200 करोड चा EM त्यांचा आज आहे किंवा 2500 फॅमिलीजला ते आज जवळजवळ सगळ्या प्रकारचं फायनान्शियल गायडन्स प्रोव्हाइड करतात, याच्यातच त्यांचं सगळं काही आलं आहे ॲक्च्युली. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे नंबर्स तर येतातच ॲक्च्युली, बिझनेसचे नंबर्स तर अचीव होतातच, बट फायनान्स फील्डमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी लागते ती म्हणजे ट्रस्ट. आणि कडलक सरांनी ते ट्रस्ट मागच्या 19 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये किंवा इन्शुरन्सचं काम त्यांनी साधारणतः 96 पासून जवळजवळ 30 वर्षामध्ये जे सर्वात जास्त कमवलं आहे ते म्हणजे ट्रस्ट. आणि ही जी गोष्ट आहे ती फार कमी लोकांकडे असते, जे मला वाटतं की सर तुम्ही अचीव केलेली आहे मागच्या 20, 25, 30 वर्षामध्ये. जेव्हा शेअर मार्केट डाऊन झालं तेव्हा ते सगळ्या पावसाळी छत्र्या ते जे कुठं गायब झाले हे कळालंच नाही. अशा वेळेस सुनील सर माझ्याकडे आले जेव्हा ते मार्केट कोलॅप्स होत होतं आणि सरांनी मला सांगितलं की आता आपल्याला ह्याच्यात गुंतवणूक करायची आहे. आता सरांचा स्वभाव माहीत आहे, सर मला माहीत, त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही जे सांगा ते आपण करूया. मला पण गुंतवणूक करायची होती, मला कोणीतरी विश्वासपात्र माणूस पाहिजे होता. तर सरांकडे माझी गुंतवणूक जवळजवळ 15-20 वर्ष सतत राहिली आणि 15-20 वर्षाच्या गुंतवणुकीत मला चांगलाच परतावा मिळाला. 2-2.5 वर्षापूर्वी आदित्य त्यांच्या सोबत आला आणि मला वाटतं त्याच वेळी यांनी नवीन सॉफ्टवेअर घेतलं आणि त्या नवीन सॉफ्टवेअर घेतल्यानंतर ते म्हणाले सरजी तुमच्याकडे जे जवळजवळ 25-26 म्युच्युअल फंड्स आहेत
त्याच्याऐवजी आपण हे सगळे रिडक्शन करू आणि त्याच्याऐवजी आपण फक्त 7-8 फंड्स ठेवू, म्हणजे आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायला चांगलं राहील. आता इतक्या वर्षांनी म्युच्युअल फंड्स रिडक्शन करणं म्हणजे बराच प्रॉफिटही आला, तर प्रॉफिटच्या सोबत तसं इन्कम टॅक्स पण आलं. सर्व काळजी करू नका, ते तुमचं होऊन जाईल, कारण की नंतर तुम्हाला परत गुंतवणूक जेव्हा कराल तेव्हा तुम्ही ते परत ते तुम्हाला मिळून जाते. तर जवळजवळ मला त्या पिरियडमध्ये 40% परतावा मिळाला, हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. विक्रम सर परदेशी, कडलक इन्व्हेस्टमेंटचे सर्व आणि माझे वडील सुनील कडलक, बालरोग तज्ञ डॉक्टर शिक्षित सर आणि सेबी ट्रेंड स्पीकर पलक शाह यांचे मी आभार मानतो. कडलक इन्व्हेस्टमेंट सोबत शिस्तबद्ध गुंतवणूक करून महत्त्वाचे आर्थिक टप्पे यशस्वीपणे गाठणाऱ्या 5 गुंतवणूकदारांचा कंपनीच्या ग्राहक वर्गाचे प्रतिनिधी म्हणून सत्कार केला गेला. यात डॉक्टर उमेश जोशी यांचा सत्कार सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे, शैला रामनाथ देशमुख यांचा सोपनराव देशमुख यांच्या हस्ते, प्राध्यापक सुनील दत्त सोमनाथ कडलक यांचा युवा उद्योजक प्रवीण वाबळे यांच्या हस्ते, रंगनाथ उगले यांच्या हस्ते अनिल किसनराव कडलक यांचा, तर विवेक कासार यांच्या हस्ते सुधाकर सखाराम शेटे यांचा सत्कार केला गेला. हमारा 614वां इवेंट हो रहा है. दिन अगर गिनोगे तो 911 दिन हुए हैं. सो 911 डेज एंड 614 इवेंट मैं आपके साथ कर रहा हूं और शुक्रिया अदा करना चाहूंगा एनजे का और कडलक साहब का कि आज हम लोगों को मिलना हो रहा है, आपसे बात करनी हो रही है और मैं कुछ ऐसा सिखाना चाहता हूं जो शायद आपको पता तो है. मुझे लगता है कि सब कुछ सबको पता होता है, बट आप उसका अमल नहीं करते या उसके ऊपर इम्प्लीमेंट नहीं करते. तो थोड़ा मैजिक भी दिखाऊंगा, थोड़ी बातें भी करेंगे फाइनेंस के बारे में, जो सर ने मुझे दिया है काम, पैसा, जिसके अंदर मैं पिछले 14 सालों से काम कर रहा हूं और जितना मैंने समझा है वो आपको समझाने की कोशिश करूंगा. तो उसके लिए शुरुआत करेंगे हम एक बहुत ही अच्छे वर्ड से जिसका नाम है गुड मॉर्निंग. सो जोर से कहेंगे गुड मॉर्निंग. नहीं, आवाज कम है. ये करीबन कितने लोग हैं आज? एंट्री कितनी हुई है भैया? अराउंड 200 प्लस लोग हैं और आवाज बहुत ही कम आ रही है. गुड मॉर्निंग. थैंक यू. पर कई ने मॉर्निंग बोलते बोलते हिचकिचाहट हुई कि भाई ये इवनिंग में मॉर्निंग क्यों कर रहे हैं. हुआ क्या ऐसा कुछ? दिमाग ने बोला मॉर्निंग बोल रहे हैं, पर दिल ने कहा ये तो इवनिंग है. ऐसा हुआ क्या? हुआ. तो क्यों मैंने गुड मॉर्निंग कहा आपको? शुरुआत है, एक अच्छी शुरुआत कर रहे हैं. ओके, एनीथिंग एल्स? जब से जागे तब से सवेरा. और कुछ? इंग्लिश ग्रामर का एक नियम रूल क्या कहता है? जब पहली बार मिलते हो तो गुड मॉर्निंग कहना चाहिए. उसके अलावा कुछ? मैं फाइनेंस का बंदा हूं, पैसों की बातें करता हूं, तो थोड़ा पैसों के बारे में सोचिए सर. अब मैं जो बोलूंगा आपको रिपीट करना है. आप मेरे साथ बोलिएगा गुड मॉर्निंग. मैं बोलूंगा इस तरह से, गुड मॉर्निंग अर्निंग. और आप घर से निकल के यहाँ पे आए क्यों हो मुझे सही में नहीं पता. सर ने बहुत अच्छी एडवर्टाइजमेंट की थी, आपको इनवाइट किया था, लोगों ने फोन किया होगा, मैसेज भी आया होगा, पर सच में घर से निकल के क्या सोच के यहाँ पे आए हो किसको पता है? खाना मुझे पता है, उसके अलावा क्या है? डिनर के अलावा क्या सोच के आए हो? क्योंकि टाइम बहुत सारा लूंगा मैं, तो कुछ तो सोचा होगा. और मुझे पता नहीं है क्या सोच के आया, पर मैं बोल रहा हूं कहीं ना कहीं ये अर्निंग के लिए आए हो. पैसा, आफ्टर ऑल दिमाग में पैसा है कहीं पे? पक्का? चलिए पैसे के बारे में बात करते हैं, क्योंकि कमाते तो सब लोग हैं, बट पैसा बनाया कैसे जाता है वो मैं आज थोड़ा सिखाना चाहूंगा. कडलक इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी आदित्यच्या माध्यमातून म्युच्युअल फंड सेवा क्षेत्रात कार्यरत झाली आहे. तिनं सेबीनं नुकत्याच सादर केलेल्या स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड हिची अभ्यासपूर्ण विक्री आणि सेवा तसेच सोबतच PMS आणि AIF या विशेष उत्पादनांची तुलनात्मक आणि अभ्यासपूर्ण विक्री सुरू केल्याचं जाहीर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौरभ म्हाळस यांनी केलं, तर सर्वांचे आभार आदित्य कडलक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक शुभम सोमवंशी, सूरज म्हस्के, स्वाती सरमाडे, मानसी उपासनी, प्रतीक्षा सानप, आकांक्षा डोंगरे, दर्शन गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी,
आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.